उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या रामकुंड या परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर गोदावरीला पाणी देखील गंगापूर धरणातून जो आहे तो विसर्ग करण्यात येतो आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गोदावरीचा विसर्ग या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। त्यासोबतच नाशिकमध्ये आता पर्यटकांची मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी नाशिकच्या गोदावरी रामकुंड तीरी अनेक धार्मिक विधीसाठी नाशिकमध्ये जे ते देशभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात, धार्मिक स्थळांना भेटी देत असतात। त्या अनुषंगाने या ठिकाणी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यासोबत आज रविवार असल्या कारणाने या ठिकाणी नाशिककर देखील आपल्याला या ठिकाणी गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये डुबकी मारताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर नाशिकमध्ये उन्हाचा कडाका देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे आता सरासरीचं जर तापमान बघितलं तर 40 पर्यंत हे तापमान पोहोचलंय। उन्हाच्या झळा नाशिककरांना भासत असताना आता नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी या ठिकाणी नाशिककरांची सोबत पर्यटकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे धार्मिक विधींसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते भेट देत असतात। नाशिकच्या रामकुंड तपोवन परिसरातील धार्मिक स्थळांना पर्यटक भेट देत असतात। गोदावरी नदीला पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी आता या गोदा तीरी आणि त्यासोबत गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये डुबकी मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटकांसह नाशिककर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच अनुषंगाने सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी भेट देत या ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत या ठिकाणी गोदा तीरी मोठी प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी एकूणच आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।